नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण असं पाहतो की आता ईशान इराची उद्यापासून शाळा सुरू होणार असते. त्यामुळं आदल्याच दिवशी रात्री अशोक मामा यांची दप्तरं भरत असतात. ईशान म्हणतो, "काय आजोबा, माझ्यासाठी तुम्ही ब्लॅक पेन नाही घेतलं?" अशोक मामा म्हणतात, "ते शाळेच्या आदल्याच दिवशी तुला बरोबर आठवतंय रे." ईशान म्हणतो, "कधी कधी तेव्हाही नाही आठवत." अशोक मामा म्हणतात, "एक दिल थोतरीत ठेवून आता दुकानं बंद झाली असतील." ईशान म्हणतो, "मग मी उद्या दांडी मारतो." अशोक मामा आश्चर्यानेच म्हणतात, "काय पहिल्याच दिवशी?" ईशान म्हणतो, "ग्रो अप ड्यूड, ॲट लीस्ट सेमी ग्रो अप." अशोक मामा म्हणतात, "हे असं कोण शिकवतं रे?" ईशान म्हणतो, "आमच्या कॅम्पमधला एक मुलगा होता ना, तो असंच म्हणायचा." अशोक मामा म्हणतात, "मी तुला कॅम्पमधला मुलगा दिसतोय, अर्धा चड्डी घातलेला मुलगा दिसतोय." असं म्हटल्यावरती आता ईशान हसायला लागतो. तर इकडे इरा ही अपसेट झालेली असते. अशोक मामा तिला पाहतात आणि म्हणतात, "काय गं हे धडपड कांदा, आता तुला काय झालं? तू काय अशी पुतळ्यासारखी बसलीस?" इरा म्हणते, "काही नाही आजोबा, मला ना भीती वाटते." अशोक मामा म्हणतात, "कशाची भीती वाटते?" इरा म्हणते की "आजोबा, आम्हाला टिफिन कोण देणार? जेव्हा आम्ही दुबईत राहायचो ना, तेव्हा मम्मा आम्हाला द्यायची टिफिन. पण मम्मा जर दमलेली असायची ना, तेव्हा मग बाबा टिफिन द्यायचा आम्हाला. तो मिल्क द्यायचा, ब्रेकफास्ट द्यायचा, सगळं काही द्यायचा. आता कोण करणार?" अशोक मामा म्हणतात, "अरे मी देईल ना, मी आहे ना, काळजी करू नकोस, मी आहे." ईशान म्हणतो, "डोंट वरी इरू, आपले आजोबा तर आपल्या बाबांचे बाबा आहेत. मग त्यांना तर बाबांपेक्षा मस्त खायला बनवता येत असेल ना." पुढे ईशान म्हणतो, "पण आजोबा, अजून एक छोटासा प्रॉब्लेम झालाय." अशोक मामा म्हणतात, "काय रे?" ईशान म्हणतो, "आता बघा ना, एवढी सगळी माणसं आहेत ना आपल्या घरात, मग आपल्याला झोपायचं कसं काय करूया?" अशोक मामा म्हणतात, "तुम्ही आणि मामी आजी हॉलमध्ये झोपा, मी आणि मामा आजोबा किचनमध्ये झोपतो आणि काय आहे, काका काकी झोपतील तिकडे बेडरूममध्ये." इरा म्हणते, "आता कायम असंच झोपावं लागणार आजोबा आपल्याला?" अशोक मामा म्हणतात, "नाही नाही, 2-3 दिवस फक्त, ते जाणार आहेत मग." इरा डोक्यावरती आठी आणतच म्हणते, "काय 2-3 दिवस?" ईशान म्हणतो, "का गं, तुला लवकर जायला हवेत का?" इरा होकारार्थी मान हलवते. तर ईशान पण म्हणतो की "हो, मला पण." असं म्हणत हे दोघंजण हसायला लागतात. अशोक मामा म्हणतात, "अरे हसायला काय तुम्हाला? चला चला, झोपायला चला, उद्या शाळा आहे ना, चला झोपायला." असं म्हटल्यावरती आता हे दोघंजण झोपायला जातात. त्यानंतर आता आपण असं पाहतो की अनिश भैरवीला पार्टीला सोडायला आलेला असतो. भैरवी त्याला म्हणते, "थँक्स फॉर ड्रॉपिंग." अनिश म्हणतो, "मोस्ट वेलकम." पुढे अनिश 2 मिनिटं भैरवीकडे पाहतो आणि म्हणतो की "छान दिसतेस." भैरवी म्हणते की "ओ थँक्स." अनिश म्हणतो, "बरं, किती वाजता येऊ घ्यायला?" भैरवी म्हणते, "अरे मी जाईन, मी कॅबने जाईल, नाहीतर एक काम करूया, तू कॅबने जा, मी गाडी घेऊन येते, ओके?" अनिश म्हणतो, "नको अगं, घरी गेलो ना तर अजून ऐकावं लागेल आणि ऑनेस्टली मला इथे थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे." भैरवी म्हणते, "अरे अनिश कशाला?" अनिश म्हणतो, "तू एवढं लेट घरी येशील, मला तुझी काळजी वाटेल गं." भैरवी म्हणते की "बरं, मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे." असं म्हटल्यावरती आता अनिश मात्र टेन्शनमध्ये येतो. तेवढ्यात आता ह्यांनी सीन चेंज केलाय. इकडे आपण पाहतो किशा भाऊ हे इरा आणि ईशानला म्हणतात, "काय मग पोट्ट्यानो, तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय?" आता बघा मित्रांनो, ह्यांची स्वप्न काय काय आहेत ती. ईशान म्हणतो, "मला ना साप व्हायचंय, साप. आम्ही कॅम्पला गेलो होतो ना, तेव्हा तिकडे मोठा साप पाहिला होता. मी तेव्हाच ठरवलं होतं की मी मोठा होऊन साप होणार." किशाभाऊ म्हणतात इराला की "आणि तुला गं?" इरा म्हणते, "मला ना झाड व्हायचे." किशाभाऊ म्हणतात, "काहून?" इरा म्हणते, "मला ना लोकांना सावली द्यायची आहे." किशाभाऊ म्हणतात की "वा, मस्त मस्त. अरे पण तुम्हाला मोठं होऊन व्हायचंय काय? म्हणजे मोठी माणसं होतात ना, डॉक्टर, इंजिनियर. मग तुम्हाला काय व्हायचंय? माणसांमध्ये काय व्हायचंय तुम्हाला?" इरा म्हणते, "मला रायटर व्हायचंय. मी खूप साऱ्या गोष्टी लिहिणार आहेत." ईशान म्हणतो, "मला डेअरी टाकायची, म्हणजे मला पाहिजे तेव्हा मी आईस्क्रीम खाऊ शकतो." इरा म्हणते, "मला लायब्ररी उघडायची, म्हणजे मी केव्हा पण खूप सारी पुस्तकं वाचू शकते." ईशान म्हणतो, "आणि मला ना मोबाईल रिपेअर करणार व्हायचे, म्हणजे मी रोज रोज नवीन मोबाईल वापरेन." मित्रांनो, यावरून मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. मलाही असं वाटायचं की आमच्याकडे कॅडबरीची फॅक्टरी असावी, म्हणजे आपल्याला रोज कॅडबरी खाता येईल किंवा मग चिप्स कुरकुरे. माझ्या एका मैत्रिणीच्या वडिलांचं चॉकलेट बिस्किटांचंच दुकान होतं. मला असं वाटायचं की हिचं किती बरं ना, हिला वाटेल तेव्हा काही खाऊ शकते ती. तर तुमची लहानपणाची अशी काही स्वप्न होती का? ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला आता पाहूया पुढे काय होतं. किशाभाऊ म्हणतात की "बाप्पा, या पोट्ट्यांची तर वेगवेगळी स्वप्न आहेत. नाहीतर आम्ही करायला गेलो एक आणि होऊन बसलं एक. तुम्हाला सांगतो पोट्ट्यानो, जर तुमच्यासारखा आगाऊपणा आम्ही केला असता ना, तर मोठ्या माणसांच्या लाथा खाव्या लागल्या असत्या. बापाने तर कमरेतच लाथ घातली असती. पण काय आहे, तुम्हाला सगळं मिळतंय ना, आयुष्य तुमचं सोपं आहे असं तुम्हाला वाटतंय. पण तुम्ही जसं-जसं मोठे व्हाल ना, तसं-तसं कळेल आयुष्य काय असतं ते." तर ईशान, इरा हे दोघं जण किशाभाऊंचं हे लेक्चर ऐकून पकलेले असतात. ते म्हणायला लागतात, "चला चला, लेट झालंय, झोपायचंय, आम्हाला उद्या शाळा आहे, आम्ही झोपतो." असं म्हणत आता हे दोघं जण झोपायला लागतात.
किशा भाऊ तिथून निघून जातात. तर इकडे आपण असं पाहतो की अनिश भैरवीला म्हणतो, "काय झालं अगं? बोल ना पटकन, काय बोलायचंय तुला?" भैरवी म्हणते, "अनिश चिल, इतका का पॅनिक होतोयस?" अनिश म्हणतो, "मला तुझ्याशी जरा बोलायचंय." हे ऐकल्यावरती मी काय करू? बोल पटकनी काय बोलायचंय? भैरवी म्हणते की "हो, मला हेच सांगायचं होतं अनिश, की मला ना आता स्ट्रेंज कम्फर्ट वाटायला लागलंय या घरात. म्हणजे बघ ना, बाबांचं मला सगळंच पटतं असं नाही, पण काहीच पटत नाही असंही नाही रे. आणि ते आता माझ्याशी पूर्वीपेक्षा फार बरं वागतायत. आणि हां, म्हणून मला माझ्या करिअरकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. म्हणजे ते करून चालणारही नाही आणि अर्थात मुलांकडे दुर्लक्षही करायचं नाहीये." अनिश म्हणतो की "म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय काय?" भैरवी म्हणते, "आपण फुलराणीला परत बोलूयात का?" म्हणजे अनिश, "मी बोलवते. आय नो मी तिला घरातनं बाहेर काढले. मी स्वतःच जाऊन तिला बोलवते. हे बघ, ती मुलांना सांभाळेल, स्वयंपाक करेल, चालेल मला." तर अनिश मात्र तिच्याकडे 2 मिनिटं पाहतच बसतो. भैरवी म्हणते, "काय झालं? विश्वास बसत नाहीये ना? मी खरंच तयार आहे." अनिश म्हणतो, की "म्हणजे तुला 6 महिन्यांसाठी परदेशी जायचा रस्ता क्लिअर, हो ना?" आता हे ऐकल्यावरती भैरवीला राग येतो आणि ती म्हणते, "व्हॉट? काय संबंध?" अनिश म्हणतो, "नाही म्हणजे फुलराणी आली की तुझ्या जबाबदाऱ्या संपल्या नाही का?" भैरवी रागातच म्हणते, "आर यू सिरियस? तुला मी एवढी मॅनिप्युलेटिव्ह वाटते का अनिश? मी माझ्या फायद्यासाठी तिचा वापर करून घेईल, माझ्या सोयीसाठी मी माझं ओझं दुसऱ्यांवर टाकेल, सिरियसली?" आता अनिश त्याचा आवाज जरा कमी करतो आणि म्हणतो, "अगं नाही गं, मला तसं नव्हतं म्हणायचं, पण तू जातेस ना?" भैरवी म्हणते, "अरे मी नाही ठरवलं अजून. 1 मिनिटं, मला नाही माहिती तुला हे सगळं कुणी सांगितलं, पण मी आत्ता जे काही बोलले ना ते जेन्युइनली म्हणत होते." पुढे भैरवी रागातच म्हणते, की "अनिश तू गेलास ना तरी चालेल, मी माझी येते ओके. नाहीतर तू परत म्हणशील माझ्या सोयीसाठी मी तुला ब्रॉदर केलंय." असं म्हणत भैरवी तिथून पाठीला निघून जाते. अनिश मात्र पाठीमागून म्हणत असतो, की "अगं लिसन, मला तसं नव्हतं म्हणायचं." त्यानंतर आता आपण असं पाहतो की इकडे सगळेजण झोपलेले असतात. राधा सोफ्यावर झोपलेले असतात, तर इरा, ईशान, संयमी खाली झोपलेले असतात. ईशान, इरा दोघंजणं उठतात. ईशान खोटा उंदीर काढतो आणि राधा हातावरून 1-2 वेळा फिरवतो. पुढे ईशान तो उंदीर राधा छातीवर ठेवतो. आता राधा अचानक जाग येते आणि त्या पाहतात उंदीर. उंदीर पाहून त्या मोठमोठ्याने ओरडायला लागतात, "उंदीर, उंदीर!" आता राधा आवाज ऐकून संयमी पण उठते आणि पटकीने जाऊन लाईट लावते. तर किचनमधून अशोक मामा आणि किशाभाऊ पण बाहेर येतात. राधाबाईंनी मोठमोठ्याने ओरडत असतात, की "उंदीर, उंदीर! एवढ्या मोठ्या घरामध्ये उंदीर आला कुठून? मला तर वाटतं बाप्पा त्या संडासातूनच उंदीर आला असेल, एखाद्या भोकातून आलं असेल. उंदराचा सापळा आणा, पिंजरा आला, मला वाचवा, मला वाचवा." असं म्हणत राधाबाईंनी खूप मोठमोठ्याने ओरडायला लागतात आणि गोंधळ घालतात. अशोक मामा म्हणतात, की "बास, आवाज बंद, एकदम आवाज बंद." आता असं म्हटल्यावरती राधाबाईंनी शांत होतात. अशोक मामा त्या उंदराकडे बघतात आणि ईशानकडे बघतात. ईशान म्हणतो, "ते ना उंदीर खेळण्यातला होता. आमचा तो चुकून राहून गेला." केशवभाऊ म्हणतात, "असा कसा उंदीर चुकून राहून गेला हा? पोट्टे आहेत का कोण आहेत? तू ना मला उद्या भेट. तुला उलटं टांगून मिरचीची धुरीच देतो का नाही बघ." अशोक मामा म्हणतात, की "नाही, नाही थांबा केशवभाऊ थांबा. तुम्ही काही करू नका असलं. मी बोलतो थांबा." केशवभाऊ म्हणतात, की "भाऊजी बघा ना माझ्या कॉमेडीची बोबडीच वळाली ना." राधाबाईंनी लगेच तोंड वाकडं करतात. अशोक मामा म्हणतात, "ही बोबडी आहे? ही बोबडी वळाली अशी?" पुढे अशोक मामा राधाबाईंना म्हणतात, "एक काम करा. तुम्ही आज जाऊन झोपा." आणि ते केशवभाऊंना म्हणतात, "आणि तुम्ही जाऊन झोपा बरं शांतपणे. मी बघतो उंदराचं काय करायचं ते." असं म्हटल्यावरती आता राधाबाईंनी बडबड करत खोलीमध्ये निघून जातात. केशवभाऊ पण किचनमध्ये झोपायला जातात. पुढे अशोक मामा ते उंदीर हातामध्ये घेतात आणि ते ईशानला म्हणतात, की "हा उंदीर चुकून राहिलाय का उंदीर?" ईशान म्हणतो, "आजोबा सॉरी ना, चुकून राहिला." अशोक मामा रागातच म्हणतात, "चुकून उंदीर? अरे तुझ्या बापाचा मी बाप आहे. तू काही येडा समजतोस का मला हां? येडा समजतोस? उंदीर सोडतोस बाईच्या अंगावरती. काय झालं असतं वर जीव-बीव गेला असता म्हणजे मग?" असं म्हणत अशोक मामा स्वतःच हसायला लागतात. तर इरा, ईशान, संयमी हे तिघंही हसायला लागतात. अशोक मामा तर हसता-हसता खालीच बसतात. मित्रांनो, मी म्हटलं होतं ना, आता इरा, ईशान आलेत म्हटल्यावरती आता मालिका पाहायला अजूनच मज्जा येणार. चला तर मग आता पुढे बघू काय होतं. इकडे अनिश भैरवीची वाट पाहत बाहेर थांबलेला असतो आणि मगाशी त्यांच्यात जे काही बोलणं झालं त्या गोष्टीचा विचार देखील करत असतो आणि त्याला गिल्ट वाटत असतं की आपण भैरवीला असं नव्हतं बोलायला लागत की तू सगळं तुझ्या फायद्यासाठी करते. तेवढ्यात आता भैरवी तिथे येते आणि अनिशला पाहून म्हणते, "अनिश हे काय, तू अजून इथे आहेस, घरी नाही गेलास?" अनिश म्हणतो, "नाही." "झाली का पार्टी?" भैरवी म्हणते, "येस, इट इज अमेझिंग. आय एन्जॉय लॉट. खूप माणसं भेटली, नवीन ओळखी झाल्या, माझं कौतुक पण झालं, मज्जा आली, चल निघूया." अनिश भैरवीला म्हणतो, की "भैरवी, आय एम सॉरी. ते मगाशी मी जरा जास्तच बोललो तुला." भैरवी म्हणते, "इट्स ओके. चल मी ड्राईव्ह करते हां." अनिश भैरवीला म्हणतो, "गेला इतक्यात लवकर राग?" "नाही म्हणजे मला वाटलं नव्हतं, की तुझा राग एवढ्या लवकर जाईल. अगं मी इथे बसून सॉरीचं स्पीच लिहित होतो. तुमच्या कॉर्पोरेट भाषेत जे बुलेट्स पॉइंट असतात ना, ते सगळं काढून झालंय माझं."
यावरती भैरवी हसते आणि म्हणते, काही गरज नाही आहे अनिश. आय नो तुझ्या मनात असं काही नाही आहे. पुढे ती म्हणते की बाय द वे, मी ना मगाशी खोटं बोलले तुझ्याशी. पहाटेच मला अजिबात मजा आली नाही. अनिश म्हणतो, आय नो. भूक लागली आहे का? भैरवी म्हणते, हो. अनिश म्हणतो, मलाही लागली, चल लवकर. असं म्हणून आता ते दोघं जण तिथून निघतात. त्यानंतर आता अनिश भैरवी दोघं जण घरी येतात. ते पाहतात की मुलं सगळी हॉलमध्ये झोपलेलीत. मग अनिश भैरवी हे दोघं जण आतल्या बेडरूममध्ये जातात. अनिश भैरवीला म्हणतो, ऐक, मी बाथरूममध्ये जाऊन चेंज करतो, तू पण चेंज करून घे आणि मी खाली गादी टाकून झोपतो. भैरवी म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात भैरवी पुढे लाईट लावते आणि पाठीमागे वळून पाहते, तर राधाबाईंनी ह्या अशा गोधडी घेऊन बसलेली असतात. त्यांना पाहून भैरवी खूप मोठ्याने ओरडते की अनिश. अनिश पण थोडा घाबरतो आणि म्हणतो की मामी तू इथे. राधाबाईंनी सांगू लागतात की उंदीर निघाला ना माझ्या अंथरुणातून, कुचकी पोरं आहेत, उंदीर सोडला माझ्या अंथरुणातून. असं म्हणत आता त्या रडायला सुरुवात करतात. भैरवी म्हणते की ईशान आल्या आल्या सुरू झाला. राधाबाईंनी म्हणतात की हे बाई, कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे का? अशानं काही झालं असतं मला, मी पडली असती सोफ्यावरून, तुटला असता माझा पाय, झाला असता ॲक्सिडेंट, म्हणजे मग काय केलं असतं? अनिश म्हणतो की मामी ती कौतुकाने नाही बोलते, ती चिडून बोलते. पुढे अनिश भैरवीला म्हणतो, एनिवेज मी बाहेर जाऊन झोपतो, तू इथे झोप, गुड नाईट. असं म्हणत अनिश तिथून निघून जातो. पुढे राधाबाईंनी भैरवीला म्हणतात, का गं भैरवी, तुझा नवरा गादी टाकून खाली का बरं झोपतो? भैरवी म्हणते, त्याची पाठ दुखते ना म्हणून. बेडवर नाही झोपत तो, खाली झोपतो. राधाबाईंना मात्र आश्चर्य वाटतं. त्या म्हणतात, पाठ दुखते म्हणून खाली झोपतो, अजबच आहे बाप्पा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संयमी कॉलेजला चाललेली असते आणि ती फोनवरती रियांशला सांगत असते, अरे यार, मला वाटलं होतं इरा ईशान येईपर्यंत हे सॅम्पल लोक गेलेले असतील. तुला माहिती का, ईशानमुळे काल केवढा मोठा सीन झाला. असं म्हणत असताना आता तिच्या मोबाईलची बॅटरी संपते. पुढे ती फोन ठेवते आणि रिक्षाला आवाज देऊ लागते. पण रिक्षा काय तिच्यासाठी थांबत नाही. पाठीमागून रियांश बाईकवरती येतो आणि हॉर्न वाजवतो. संयमी पाहते आणि म्हणते, अरे यार सॉरी, तुला माहिती आहे का काय झालं? तर रियान स्वतःहून सांगायला लागतो, काल रात्री मी जरा आडवी पडले होते, पण फोन चार्जिंग करायला विसरले, मग कंटाळा आला उठायचा, मग फोन डेड झाला. संयमी म्हणते, यू नो मी सो वेल, म्हणजे तू मला चांगलाच ओळखतोस रे. रियांश म्हणतो, हो मग चल सोडतो तुला कॉलेजला. आता हे दोघं जण बाईकवरती निघून जातात. पाठीमागून अशोक मामा इरा ईशानला घेऊन येतात. याने मस्तपैकी शाळेचा युनिफॉर्म घातलेला असतो. अशोक मामा विचारतात की सगळं घेतलंय ना रे बरोबर? हे दोघं जण हो बोलतात. इरा म्हणते, पण आजोबा, आज आपण आमच्या स्कूलची बस येणार नाहीये आणि मावची गाडी पण घेऊन जाणार नाहीये, मग आपण कसं जायचंय? अशोक मामा म्हणतात की मी सगळी व्यवस्था केली आहे, ती बघा रिक्षा आली. अशोक मामा रिक्षावाल्याला म्हणतात, काय रे जगन? जगन म्हणतो, काय माजगावकर साहेब, असं अचानक बोलवलं, काय प्रॉब्लेम आहे का? अशोक मामा म्हणतात, हे बघ, ही माझी नातवंड, ही इरा आणि हा ईशान, हे दोघं जण आता त्या जगनला हाय हॅलो करतात. अशोक मामा म्हणतात, काय झालं ना, यांच्या स्कूल बसचा प्रॉब्लेम झालाय, यांना शाळेत घेऊन सोडशील का? जगन म्हणतो, हो सोडतो की, त्यात काही एवढं. अशोक मामा म्हणतात की रोज सोडशील ना? जगन म्हणतो, हो नक्की. अशोक मामा म्हणतात, नाही म्हणजे माझी काळजी मिटेल ना, मी तुला महिन्याचे पैसे देईन हा, त्याचं वेगळेच. जगन म्हणतो की अहो पैशाचं काय एवढं, मुलांनो आजपासून माझी ड्युटी बरं का, चला कुठे जायचं सांगा बरं. अशोक मामा म्हणतात, हे दोघं जण तुला पत्ता सांगतील, बरं चला बसा रे दोघांनी. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण रिक्षात बसतात. अशोक मामा ईशानला म्हणतात की ए, घरात मस्ती करतोस, तिकडे शाळेत जाऊन मस्ती करू नकोस, नाहीतर ना मास्तरला काहीतरी छळशील तू, मग मी तुला शाळेतून काढून घरात बसवील, कळलं का? ईशान म्हणतो, नाही नाही, मी काही मस्ती करणार नाही. आता हे दोघं जण रिक्षातून शाळेला जातात. ईश्वर काका अशोक मामांना म्हणतात, काय रे, हा रिक्षावाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, म्हणजे ओळखीचा वाटतोय. अशोक मामा म्हणतात, अरे हा जगन, वेणूच्या आजारात हॉस्पिटलच्या बाहेर भेटला होता. जेव्हा जेव्हा मग हॉस्पिटलला जायची वारी आली ना, तेव्हा तेव्हा हाच घरी यायचा, मला तिकडे सोडायचा आणि परत घेऊन यायचा. मुलांना सोडायची जबाबदारी दिली आहे त्याच्याकडे. कसं आहे ना, ओळखीचा माणूस असलं ना की बरं असतं. ईश्वर काका म्हणतात, आणि हे फीचं काय केलंच रे? अशोक मामा म्हणतात, भरली ना, पहिल्या वर्षाची भरली आहे. ईश्वर काका म्हणतात, आणि हे डब्याचं? अशोक मामा म्हणतात की अरे भैरवीने केला ना मुलांसाठी डबा, तशी मी तिला तयारी करून दिली, आणि तसंही मुलं आता लहान राहिली नाही आहेत ना, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. ईश्वर काका म्हणतात, आणि हो, याला जबाबदारी दिली ना मुलांना शाळेत सोडायची, ते बरं केलं, म्हणजे तुझी काळजी जरा कमी झाली. अशोक मामा म्हणतात की हो ना, आता कुठे कुठे जोडलेली माणसं कधी अचानक भेटतील ना, काही सांगता येत नाही. फुलराणी असती तर आणखीन सोपं झालं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. आता लवकरच आपल्याला फुलराणी येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर ईशा आणि हे राधावहिनींच्या खोड्या करून काय काय करामती करतात तेही पाहायला मिळतील.
मित्रांनो, पुढील बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा दिवस तुमचा आनंदी आणि सुखकर जाओ. धन्यवाद.